न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। धक्कादायक, सिव्हिल सर्जनने जीवेठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। डॉक्टर शिंदेंचा कार्यकाळ वादग्रस्त। ठेकेदाराकडून तक्रारदाराचा काटा काढण्याचा संशय। यापूर्वीही डॉक्टरला केली बॅटने मारहाण। सिव्हिल सर्जन वादाच्या भोवऱ्यात। सिव्हिलमधील कोट्यावधींची कामं वादाच्या भोवऱ्यात। तक्रार करणाऱ्याला गुंडांकरवी जीवेठार मारण्याची धमकी। सिव्हिल सर्जन की गाव गुंड? जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू असलेले कोट्यावधी रुपयांचे ऑपरेशन थिएटर आणि मॅटर्निटी होमचे काम वादात सापडले असून या कामातील भ्रष्टाचारासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली। म्हणून पुखराज जैन यांना सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांनी गुंडांकरवी जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे। माहिती अधिकारात माहिती मागितली असता त्याचा राग येऊन पुरवठादार श्री अरोरा शल्यचिकित्सक यांनी संगणमत करून काही अज्ञात गुंडांना सुपारी देऊन मला जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी जैन यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कपिल अरोरा नामक ठेकेदार सिव्हिल सर्जन शिंदे यांच्या खास मर्जीतले असून त्यांनी गेटवेल डिस्ट्रीब्युटर कंपनीच्या नावाने सिव्हिल हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटर आणि प्रसूतिगृहाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले आहे। सदर कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय असल्याने पुखराज जैन यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य संचालक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत। यामुळे सिव्हिल सर्जन शिंदे आणि ठेकेदार अरोरा यांनी जैन यांच्या घरी गुंड पाठवून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा दावा तक्रारदार जैन यांनी केला आहे। पुखराज जैन नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करोडो रुपयांचा खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा समजल्याने माहिती अधिकारात माहिती मागितली असता त्याचा राग येऊन पुरवठादार श्री अरोरा शल्यचिकित्सक यांनी संगणमत करून काही अज्ञात गुंडांना सुपारी देऊन मला जीवे मारण्याची धमकी दिली। तशी फिर्याद मी पोलीस स्टेशनला दिलेली आहे, मधुरा पोलीस स्टेशनला दिलेली आहे। गुंडे आपल्याला मारायला किंवा धमकी द्यायला कुठे आले? धमकी द्यायला घरी आले ते रात्री, पण आम्ही 2 दरवाजे उघडला नाही, करून पाहिलं, फक्त सांगून गेले की या भानगडीत तुम्ही पडू नका। ते आल्यानंतर बोलू, माहिती मागितलेली आहे। आता घरी बनवून भेटायला आलो महाजन साहेबांना। या प्रकरणी जैन यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सिव्हिल सर्जन शिंदे आणि ठेकेदार अरोरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। दरम्यान हा अतिशय गंभीर प्रकार असून सिव्हिल सर्जन ठेकेदाराच्या माध्यमातून तक्रारदाराचा काटा काढत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात असून या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। या प्रकरणी सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते परदेशात गेल्याचं समजतंय, तर ठेकेदार कपिल अरोरा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देखील कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।